तेल तापलेलं आहे. आता काय करायचं पहिले तर आपल्याला कांदा टाकायचा. कांदा घालायचा. ओके. हां संपूर्ण घातला तरी चालेल. कांदा आपण छान परतून घेणार आहोत. हां नेहा सासरी आल्यानंतर पहिला फसलेला पदार्थ कुठला तुझा? खरं सांगायचा सासूबाई बाजूला उभे. कांदे पोहे थोडे फसले. काय मीठ विसरलीस का कमी झालं? कमी झालेलं. तर आता हे आपले झाले. आता काय करायचं आपल्याला? टोमॅटो टाका. टोमॅटो घालू. हां धने पावडर ओके. पाव चमचा थोडी? धने पावडर. हां जिरे पावडर पाव चमचा. हां आले लसूण पेस्ट तुम्हाला तिखट आवडतं का गोड? तिखट पण तिखट पण नेहा तुला काय? बस अजून झालं? हां नाही बस पाव चमचा मिरची पावडर. हां असं डोळ्याला बरं वाटतं ना मिरची त्यानंतर लाल तिखट. लाल कलर आलेला. आता काय? आता ते बैंगन स्मॅश हा, आपण भाजून भाजून smash स्मॅश करून केले. हां भाजून स्मॅश करून घेतले. हा वेगळाच होणार आहे प्रकार. मीठ चवी अरे मी काय झालं? हां हे कांदे पोळी झाली असते तिचे. आता सगळे पदार्थ व्यवस्थित होतात ना? हो हळूहळू ट्रेनिंग चालू आहे. अजून तू कमिटमेंट नाही देतेस आहे. हो म्हणत नाही. भाजी झाली आपली? झाली भाजी. आता काय करूया ही भाजी अशी घेऊया इथे. हे ओके. तर अशा प्रकारे आपली भाजी रेडी झालेली आहे. ही भाजी आता साईडला ठेवण्याची. आता याच्यावर काय तुम्हाला बटर बटर घालायचं. बस. आता काय करायला पाहिजे? ब्रेडवर आधी ते लावून घेऊया. हे घ्यायचे. हां हां आणि त्याच्यावर हे लावायचं परत. बस हां चिपायचे. हां आणि त्याला तसं साईडने थोडं बटर Side लावून ने? घेऊया. बटर ह्याला लावायचं? वरून पण बटर थोडं लावून घेऊया. ही अस्सल खवई आहे बरं का. साईडने वरून सगळीकडून बटर पाहिजे तिला. परतायचं आहे परत. हो त्यात खालचं झालं की येतं परत. कधी ते सांगा मला. झालं असेल आता. झालं सर? हां परतायचं आहे ते. पत्ता. वा वा सुरेख. याच्यासाठी ही जी भाजी बनवलेली ती अप्रतिम व्हायला पाहिजे बरं का. नाही आता हा फसला पदार्थ. कारण ब्रेडला आपण फक्त बटर लावलेलं आहे है ना. हो ये रंग आणायचे. ओके. आता याच्यावर काय घालायचं आपल्याला? शेव आणि कोथिंबीर. शेव. शेव आणि कोथिंबीर. फर्स्ट क्लास. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो हा काय झालं काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.